श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर मंडळी 2 दिवसांची आमची ट्रिप होती, पण सगळ्या गोष्टी आम्ही अचानक ठरवल्यामुळे ना सगळी गडबड घाई आणि घोटाळा. तर 2 ट्रिपचे व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि आता यामध्ये सुद्धा हा तिसरा व्हिडिओ आपला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. थोडासा मोठा व्हिडिओ असणार आहे, परंतु आधीच लाईक करून ठेवा, कारण आमचं हे जे काही मस्ती मजा काही नाही पाहून तुम्हाला सुद्धा खूप छान वाटणार आहे आणि तुमचा मूड फ्रेश होणार आहे. तर मंडळी 2 व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केले होते आणि म्हटलं की अजून 2-3 पार्ट करण्यापेक्षा एकाच पार्टमध्ये थोडक्यात तुम्हाला सगळं दाखवावं. कारण काय ना, कारण आपल्या फॉलोअर्सला बोर करण्यापेक्षा म्हटलं चला, ट्रिप तर 2 दिवसांची आहे आणि त्याचे 4-4 व्हिडिओ का बनवावे, म्हणून हा थोडासा मोठा व्हिडिओ मी बनवला. आता हा तिसरा आमचा ट्रिपचा व्हिडिओ आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही स्विमिंग पूलमध्ये दुपारी छान मजा मस्ती केली. मग 4 वाजता थोडासा आराम करून ना आम्ही पुन्हा तिथल्या गार्डनमध्ये छान खेळायला आलो. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आम्ही इथे खेळलो आणि इतकी मजा आली. 2 दिवसांची ट्रिप होती, पण ती अगदी अविस्मरणीय झाली. आणि मग त्यानंतर काय, संध्याकाळी सगळे रूम मध्ये पत्ते खेळत होते. काय तुला पण नाही का? नाही तिला नाही, दोन्ही नाही हुशार. पत्ता खाली सुटले का तुम्ही? सगळे पत्ते वगैरे खेळलं 12-1 वाजेपर्यंत आणि सगळे छान झोपून गेलो आणि दमल्यामुळे सगळ्यांना छान झोपही लागली. आणि मग सकाळी उठून छान आम्ही नाश्ता केला. तिथे खूप छान नाश्ता होता, पोहे आणि मिसळ. आणि मग त्यानंतर त्यांनी रूमच्या जवळच आमच्यासाठी छान चहाची सुद्धा अरेंजमेंट केली होती. आणि मग त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी राहिलेले काही ऍक्टिव्हिटीज वगैरे होते. तर हे अशा प्रकारचा झुलता पूल होता पाण्यावरती. हे सगळं आम्ही एन्जॉय केलं आणि आम्ही 4 वाजता तिकडनं निघालो. तर आमच्याकडे बराच वेळ होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की जवळपासच्या ठिकाणं देखील आपण पाहत जाऊयात. मग ते रस्त्याच्या साईडला आम्हाला इथे छान तांदूळ वगैरे भेटलं, तर तिथे आम्ही तांदूळ वगैरे घेतलं. त्यानंतर चहा थोडासा तिकडे घेतला आणि मग त्यानंतर आम्ही आलो लोणे काळभोर येथील रामदरा येथे. तर हे मंदिर पाहायची माझी खूप इच्छा होती आणि अगदी मनाला शांती देणारं हे मंदिर आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की या मंदिराला एकदा भेट द्या, खूप भारी वाटतं. आणि मग त्यानंतर असंच आम्ही आमच्या ट्रिपचा शेवट केला छान अशा जेवणाने. तर आमच्या जवळ असलेले आंबेमोहोर हॉटेलमध्ये आम्ही सगळे जेवायला आलो. आता ज्यांना व्हेज खायचं होतं त्यांनी व्हेज खाल्लं आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं होतं त्यांनी नॉनव्हेज खाल्लं. तर मुलांची मस्तीदार ट्रिप तर झाली, पण चालूच राहणार आहे. तर असा व्हिडिओ थोडासा मोठा झाला, पण म्हटलं चला एकाच व्हिडिओमध्ये तुमच्याशी सगळं शेअर करावे. तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला ना अशा रेसिपी, ट्रॅव्हल ब्लॉग, काही काही मजा मस्ती सगळं पाहायला मिळेल. त्यामुळे नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवरती पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात. बाय.